दादा, आता श्रावण महिना आहे. मग त्यानिमित्तानं आपण भगवान शंकराच्या अजून कुठल्या उपासना करू शकतो? जसं आपण आता विचारलं की श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची कोणती सेवा करू शकतो. तर ह्या सेवांमध्ये आपण बघतो की वर्षभरामध्ये आपण श्रावण महिना असेल, अश्विन असेल, भाद्रपद असेल, या महिन्यांची आपण विशेष करून फार वाट बघत असतो. आपल्याला श्रावणामध्ये शिवोपासना घडते, भाद्रपदामध्ये गणपतीची अर्चना घडते, त्याच्यानंतर अश्विनमध्ये देवी उपासना घडते. अशा असंख्य सेवा आपल्याकडून ह्या कालामध्ये ह्या महिन्यामध्ये होत असतात. विशेष करून श्रावणामध्ये आपण भगवान शंकरांच्या वेगवेगळ्या सेवा करत असतो. येणाऱ्या प्रत्येक सोमवारी दिलेल्या पद्धतीनुसार शिवामूठ अर्पण करणे, तांदूळ असेल, मूग असेल, जवस असेल, सातू असतील, ह्या सगळ्या शिवामुठी आपण अर्पण करतो. भगवान शंकरांचं दर्शन घेतो. विशेष करून घरामध्ये महिला वर्ग शिवलीलामृताची पारायण करणे, विशेष करून 11वा अध्याय वाचणे, घरामध्ये रुद्रपाठ होतात, लघुरुद्राभिषेक होतात, मंदिरामध्ये रुद्राभिषेक केले जातात. पण या सगळ्यांबरोबरच एक वेगळी आणि शास्त्रानं सांगितलेली सेवा आपण घरात करू शकतो. ती म्हणजे घरामध्ये आपण पार्थिव शिवलिंगाची स्थापना करू शकतो. पार्थिव शिवलिंग कशा पद्धतीनं करावं, तर सकाळी अंघोळ झाल्यानंतर, शुचिरभूत झाल्यानंतर नदीकाठची माती घ्यावी. ज्यांच्याकडे नदीकाठची माती घेणं शक्य नसेल त्यांनी एखाद्या चांगल्या बेलाच्या झाडाखालची असेल किंवा स्वच्छ ज्या झाडांना शास्त्रामध्ये प्राधान्य आहे, जसं की वटवृक्ष असेल, औदुंबर असेल, अश्वत्थ असेल, मानदार असेल, तुळशी कालची माती आपण स्वच्छ मृदा घेऊन त्याच्यामध्ये गाईचं शेण, त्याच्यामध्ये तूप असेल, त्याच्यामध्ये केशर असेल, त्याच्यामध्ये सुवासिक द्रव्य म्हणून अत्तर असेल, थोडाफार कापूर एकत्रित करून आपण ती माती घट्ट पद्धतीने हातावर कालवून आपल्या हाता इतकं, फार तर फार आपल्या हाता एवढं ते शिवलिंग स्थापन करून त्याच्यावर ते शिवलिंग थोड्या वेळानंतर त्याचं वाळल्यानंतर त्याच्यावर आपण अभिषेक करू शकतो. त्याच्यावर थोड्या पद्धतीने दूध वाहणे, त्याच्यावर शिवामूठ वाहणे, त्याच्यावर बेल वाहणे, त्याच्यावर फूल वाहणे, अशा कापसाचं पांढरं वस्त्र वाहणे, अशा सेवा केल्यानंतर संध्याकाळी ते व्यवस्थित एखाद्या बेलाच्या खाली पाणी घालून, एखाद्या स्वच्छ झाडाखाली पाणी घालून, अथवा शक्य असेल तर जलाशयाच्या ठिकाणी आपण ते विसर्जन करू शकतो. पार्थिव शिवलिंगाची स्थापनेचे किंवा पार्थिव शिवलिंग पूजेचे शास्त्रामध्ये अनेक दाखले मिळतात. विशेष करून आपल्याला रामायणामध्ये ऐकायला मिळतंय की रावण हत्येचं पातक पिटण्यासाठी भगवान रामचंद्र भगवंतांनी सुद्धा अशा पार्थिव शिवलिंगांची स्थापना केलेली आहे. त्याच्यामागे रामेश्वरमचा इतिहास आहे. आपल्या कोल्हापूरमध्ये असलेले श्री क्षेत्र रावणेश्वर देखील हे याचंच प्रतीक आहे. त्याचबरोबर आपल्याला शिवपुराणामध्ये घोषमेची कथा ऐकायला मिळते की नित्यरूपानं ती पार्थिव शिवलिंग करायची आणि ह्याच पार्थिव शिवलिंगाच्या पूजनेमुळे तिला भुक्ती आणि मुक्ती दोन्ही गोष्टी मिळाल्या. विशेष करून बद्रिकाश्रमामध्ये नरनारायणाकडून सुद्धा ही सेवा, पार्थिव शिवलिंगाची सेवा झालेली आहे. कुष्मांड नावाचे ऋषी आणि त्यांचा मुलगा मंडप यांच्याकडून सुद्धा या पार्थिव शिवलिंगाची सेवा झाली आणि त्यांना इहलोकी तर सुख मिळालंच, पण परलोकी सुद्धा त्यांना ह्या सगळ्याचं सुख मिळाल्याचे दाखले आपल्याला शिवपुराणात बघायला मिळतात. म्हणून ज्यांना शक्य असेल, ज्यांना घरी शक्य असेल, त्यांनी आवर्जून श्रद्धायुक्त सात्विक अंतःकरणानं आपल्या घरामध्ये हे पार्थिव शिवलिंग सकाळी स्थापन करून दिवसभर किंवा तासाभरानं, 1.5 तासानं, 2 तासानं त्याची अर्चना संपन्न झाल्यानंतर व्यवस्थित त्याचं विसर्जन करावं आणि भगवान शंकरांच्या चरणी आपली सेवा रुजू करावी. श्री स्वामी समर्थ.